लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि लाडक्या बहिणींना मिळणार तिप्पट पैसे। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज बैठक झाली आणि लाडक्या बहिणींना मिळणार 6300 रुपये। आत्ताची सर्वात मोठी घोषणा समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 48 तासाच्या आत पैसे जमा करा। एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली। आज त्यांची सभा झाली आणि सोबतच त्यांनी 48 तासाच्या आत जानेवारीचा हप्ता जमा करा आणि महिलांना तिप्पट पैसे सुद्धा जमा करा। आता तिप्पट पैसे कोणाला देण्यात येणार आहे आणि 6300 रुपयाचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि जानेवारीचा हप्ता 48 तासाच्या आत कोणाला मिळणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपल्याकडे माहिती आलेली आहे। जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि एक कडकडीची सूचना सुद्धा घेऊन आलेलो आहे, म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात प्रथम आपण पाहूया की जानेवारीचा हप्ता 48 तासाच्या आत कसं जमा होणार आहे आणि कोणाला देण्यात येणार आहे आणि 6300 रुपयाचा लाभ कोणत्या महिलांना देण्यात येणार आहे आणि आज बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झाले आणि कसं लाडकी बहीण योजनेच्या पैशामध्ये कसं वाढ होणार आहे आणि मकर संक्रांतीचे जे गिफ्ट देण्यात येणार आहे ते सुद्धा मोठा निर्णय आहे। त्याबद्दल पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतो। आज सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कसा जमा होणार आहे। सर्वात अगोदर आपण पाहूया लाडकी बहीण योजना। पाहू शकता तुम्ही आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि या 8 बँकांची यादी जाहीर झाली। बघा, आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 12 बँक म्हणजे या 8 बँकांची यादी जाहीर झाली। आता 8 बँकांचं कोणतं दिलं आहे, जे नॅशनल बँक असतात त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला आज पैसे जमा होतील, म्हणजे 48 तासाच्या आत 2100 प्रमाणे तुम्हाला देण्यात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे, 1500 वर आता 2100 वर आलेली आहे। सर्व बहिणींना आता 2100 रुपयाचा पैसे वाटप होणार आहे। आज या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते ते 12 जिल्हे आहेत आणि कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे। महिलांना नवीन वर्षाचे पासून, म्हणजे आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, जानेवारी पासून 2100 रुपये वाटप म्हणजे 2100 रुपये मिळणार आहे। केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता की सर्व बहिणींना तुम्ही 2100 रुपये वाटप करा। आता भाजपचा मोठ्या प्रमाणावर विजय झालेला आहे, म्हणून केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे। तर भाजपचं सरकार असून केंद्राने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की सर्व बहिणींना, जसं तुम्ही वचनपूर्त केलं होतं की बहिणींना नवीन वर्षापासून 2100 रुपये वाटप करणार, ते वचन पूर्ण करा। केंद्राने मंजुरी सुद्धा दिलेली आहे। आता फक्त पैसे वाटप करायचे, केंद्राने मंजुरी दिली आहे। तर सर्वात प्रथम नवीन वर्ष हे 12 जिल्ह्यां पैसे वाटप होणार आहे आणि 48 तासाच्या आत पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच मकर संक्रांतीच्या आत सर्वांना पैसे वाटप झाले पाहिजे आणि मकर संक्रांतीचे गिफ्ट सुद्धा महिलांना भेटलं पाहिजे, हे सुद्धा मोठी घोषणा करून टाकली। सर्वात प्रथम आपण पाहूया की मकर संक्रांती आधीच महिलांना मोठे गिफ्ट मिळणार आहे। ते गिफ्ट काय असणार आहे आणि महिलांची संक्रांती होणार गोड, 2100 रुपये मिळणार त्यांना। आता गिफ्ट जे देण्यात येणार आहे ते म्हणजे महिलांना मकर संक्रांतीचे 2100 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, ज्या महिलांना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता भेटला असेल, आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळाला असतील, म्हणजे तुम्हाला कागदपत्रामध्ये काही करायची गरज नाही। आता फक्त तुम्हाला 2100 रुपयाची वाट पाहावं लागणार नाही, तर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। तुम्हाला काही करायची गरज नाही। फक्त सर्वात मोठा निर्णय कोणासाठी घेण्यात आला आहे, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना आता हे काम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही हे काम करून घेतलं नाही तर तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ मिळणार नाही आणि सोबतच तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे 1500 प्रमाणे जमा करण्यात आलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता हे काम करून घेणं खूपच महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकत्र तुम्हाला दिला जाणार आहे। सोबतच तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले, जर तुमचा हप्ता बाकी असतील 2-3 हप्त्याचे, ते सुद्धा तुम्हाला मागचे सर्व पैसे तुम्हाला एकत्र देण्यात येणार आहे। म्हणजे काळजी करू नका, तुम्ही फक्त एवढं काम करून घ्या, लगेच तुम्हाला पैसे जमा होतील। तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटले आणि तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटला का नाही, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, महिलांना संक्रांती होणार गोड, 2100 रुपये वाटप होणार आहे। ठीक आहे, ही मोठी घोषणा आता केलेली आहे।
आता नवीन अर्ज भरण्यासाठी मकर संक्रांतीचा सर्वात मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे, ते म्हणजे मकर संक्रांतीचं बोनस आणि मोठं गिफ्ट। बघा, ज्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल त्या महिलांसाठी एक नवीन संधी दिली जाणार आहे। सर्व बहिणींना मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना एक नवीन संधी दिली जाणार आहे। बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसेल, तुम्ही जर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी 2025 तुमच्यासाठी गोड होणार आहे। शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की सर्व बहिणींना आता मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुरू करून घेणे सर्वात मोठा आदेश दिला आहे केंद्र शासनाने। ठीक आहे, नवीन अर्ज भरण्यासाठी आणि एक मोठं गिफ्ट म्हणजे मकर संक्रांतीचे 2100 रुपये वाटप होणार सर्व बहिणींना, हे मोठं गिफ्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता पटापट आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजना आज आणि उद्यापासून 21 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आज या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील आणि आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला 48 तासाच्या आत 21 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, पूर्ण लिस्ट आपल्याकडे आलेली आहे, सर्व लिस्ट तुम्हाला दाखवतो। आता तुम्हाला 15 जिल्ह्याची लिस्ट दाखवतो। या 15 जिल्ह्यात उद्यापासून पैसे वाटप होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला लगेच 48 तासाच्या आत तुमच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम आपण पाहूया या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार याची एक यादी आपल्याकडे आलेली आहे। सर्वात प्रथम तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला उद्याच्या उद्या पैसे जमा होतील 48 तासाच्या आत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यात राहता, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात राहता आणि आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटला का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, अकोला जिल्ह्यात जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी आहे, अकोला जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होणार आहे आज। ठीक आहे, आणि अहमदनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, नाशिकमध्ये होणार आहे। धुळे जिल्हावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, आता धुळ्यामध्ये एक नवीन म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे भरत असताना बघा, आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते तर धुळ्यामध्ये एक असं गैरवापर दिसला आहे की त्या महिलांनी डबल हप्ता घेतलेला आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा एक फॉर्म न भरता त्यांनी 3 फॉर्म भरून डबल हप्ता घेण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांना आता 1500 नाही तर त्यांना 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत होते। तर अशा महिलांकडून आता पैसे वसुली करण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा असं चेक करू शकता की लाडकी बहीणचा गैरवापर तर नाही होत आहे। तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा चेक करू शकता की कोणती एखादी महिला असेल त्यांनी डबल फॉर्म भरला असेल, डबल त्यांना लाभ भेटत असेल, तर असं कोणी आढळत असेल तर तुम्ही लगेच त्यांची तक्रार करू शकता, म्हणजे जेणेकरून सर्व बहिणींना याचा फायदा झाला पाहिजे। मुंबईला सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे। नंदुरबारवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी, सर्वात प्रथम बघा नंदुरबार जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे 48 तासाच्या आत। अमरावतीला होणार आहे, लातूरला होणार आहे, यवतमाळला होणार आहे, जळगावला पैसे वाटप होणार, नांदेडला, पुणेला, सांगली आणि कोल्हापूर असं 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। 48 तासाच्या आतच तुमच्याकडे पैसे जमा होणार आहे, 2100 प्रमाणे जमा होतील। ठीक आहे, आता पाहूया की लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट सुद्धा देण्यात आलं आहे, ते म्हणजे मकर संक्रांतीच्या टाईमला तुम्हाला सर्वात प्रथम बघा 3 गॅस सिलेंडर सुद्धा दिले जाणार आहे। आता लाडक्या बहिणींचे दिवाळी होणार गोड, लाडक्या बहिणींना सर्वात मोठे आनंदाचे गिफ्ट देण्यात आलं आहे। तुम्हाला एक सिलाई मशीन सुद्धा दिले जाते आणि पैशांचं सुद्धा गिफ्ट देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला माहिती आहे शिलाई मशीनचा फॉर्म सुद्धा सुरू झाला होता, पिठाची गिरणीचा सुद्धा फॉर्म सुरू झाला होता। तुम्हाला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लगेच फॉर्म भरून टाका, तुम्हाला लगेच हे वस्तू देण्यात येणार आहे। काळजी करू नका, सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे, कोणीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। सर्वांना 3 सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3 सिलेंडर आणि इथं बघू शकता तुम्ही शिलाई मशीन तुम्हाला लगेच मिळणार आहे। तुम्ही याचा फॉर्म भरून टाका आणि एक बोनस सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की वाटप होणार आहे, एक नवीन निर्णय झालेला पास। ठीक आहे, आजपासून ज्या महिलांनी फॉर्म भरला असेल अशा महिलांना सर्वात मोठी आनंदाची बातमी, घरपोच चक्की पोच येणार आहे। म्हणजे तुमच्या घरोघरी सर्वात 4 म्हणजे
तुमच्या घरी चक्की येणार आहे, फक्त तुम्ही हे फॉर्म भरून घेणार। जसं तुम्हाला भांडे वाटप झालेलं आहे तसंच तुम्हाला घरोघरी चक्की वाटप होणार आहे। फक्त तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरणे गरजेचं असेल। जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लगेच चक्की येणार आहे, ठीक आहे। आणि सर्वात मोठं अपडेट म्हणजे आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचे किती पैसे घेतले आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आत्ता तुम्हाला 2100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे, तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।